हा, चला. येते ना. शुभ संध्याकाळ सर्वांना. आज आपल्याकडे सुचेता सहस्त्रबुद्धे मॅडम जे वाचन करणार आहेत अथर्ववेदचा, तो शेवटचा दिवस आहे आणि मॅडमनी खूप सुंदररित्या वाचलेलं आहे. तर आज आपण बघू काय सांगतायत, अजून काही बाकीचं आहे ते. आणि उद्यापासून आपण दासबोध सुरू करत आहोत. मी प्रस्तावना सुरू करणार आहे. शनिवारी कार्यक्रम आपला नसतो, पण थोडं ऍडजस्टमेंटला काही लोकांना घाई आहे, उरकून जायचंय कुठं कुठं, त्यामुळे थोडस शनिवारी ठेवलेलं आहे. तर मॅडम सुरू करू शकता. हो स्पॉटलाइट दिसतोय का मॅडमना? सगळ्यांनी बघून घ्या. सुचेता मॅडमना स्पॉटलाइट दिसतोय का? नाही तर सविता मॅडम बघा तुम्ही आहे की नाही. हो, दिसतंय मला. हा दिसतंय ना. ठीक आहे. हो, चला. नमस्कार सर्वांना. चला आता आपला अथर्ववेद मॅडम तुम्हाला जो दासबोध सापडला का नाही? दासबोध नाही सापडला, पण गुगलवर आहे, ऑनलाईन घेतलाय मी. आहे का? बर, आहे. ठीक आहे, चालेल. हा, तर आणि माझा माझा झालं ना प्रस्तावना की मी लगेच पाठवते तुमच्याकडं. हो चालेल, तर बरं हम्म. पडेल. हो हो, चालेल, धन्यवाद मॅडम. मग माझं त्याच दिवसापासून आहे ना. पुढच्या ते एक दिवस दिवसापासून आहे. तुमचं अगोदर झालं म्हणून माझं पण अगोदर असं नाहीये ना, असं म्हणतेय मी. नाही नाही नाही, हं, ओके. माझं झाल्यावर तुमचं आहे, माझं झालं की लगेच पाठवून देते. हो चालेल. हम्म. नमस्कार. ब्रह्मांडीय ऊर्जेला, सुदर्शन पिरॅमिड यांना नमस्कार. मंगल मॅडमना धन्यवाद आणि नमस्कार. आणि वेदव्यास यांना स्मरण करून आता आपण अथर्ववेदामधील पुढे काय लिहिलेलं आहे ते बघूया. आता काही जी सूक्त मी शोधलेली आहेत ती परत युद्धाशी आणि राजाशी, रथाशी वगैरे अशी संबंधित आहेत. ती आपण घेऊन टाकूया पटकन. एक आहे की युद्ध जय सूक्त. युद्ध जेव्हा चालू असतं तेव्हा विजय मिळवण्यासाठी हे मंत्र म्हणत असत. आणि हे पण किती छान आहेत बघा. माझे मंत्र, मंत्र सामर्थ्य आणि पराक्रम तेजस्वी असो. आता हे जे सगळे ही सूक्त आहेत ना युद्ध जयासाठी, ते यज्ञाचा पुरोहित म्हणताय. पुरोहित वर्ग किंवा ब्राह्मण जे बोलवतात तो पुरोहित, एका प्रत्येक घराण्याचा एक पुरोहित असतो. तर हा पुरोहित आता प्रार्थना करतोय की माझे यजमान युद्धामध्ये विजयी होत म्हणून. माझे मंत्र, मंत्र सामर्थ्य आणि पराक्रम तेजस्वी असोत. माझे यजमान जयशाली होत. मी राहत असलेले राष्ट्र, राष्ट्रप्रेम किती होतं बघा. मी राहत असलेले राष्ट्र ओजस्वी, संपन्न आणि बलशाली असो. मंत्र सामर्थ्याने शत्रूंचे हस्तविच्छेदन करून मी त्यास हतबल बनवित आहे. आमच्या धनवान राजावर आक्रमण करणाऱ्या शत्रूंचा मंत्र सामर्थ्याने मी नाश करून स्वकीयांना जय प्राप्त करून देतो. मी ज्यांचा पुरोहित आहे ते राजे परशुहूनही अधिक तेजस्वी, अग्नीपेक्षा अधिक दाहक आणि इंद्र वज्रापेक्षाही जास्त तीक्ष्ण असो. आमच्या राजांची आयुधे मी तीक्ष्ण तर करत आहे. राजे जे तलवार, ढाल वगैरे काय आयुध घेऊन जाणार असतील, तर तो पुरोहित म्हणतोय की आमच्या राजांची सगळी आयुध मी धार करून चांगली हे ठेवलीत आणि तीक्ष्ण करत आहे. आमच्या राज्यातील वीरांचा पराक्रम देवगण अजरामर बनवत आणि त्यांची मने सदैव जयिष्णू ठेवत. हे इंद्रा, जयप्राप्तीमुळे आमचे अश्व हर्षयुक्त होवत. वीरांचे जयघोष आणि ध्वजधारकांचे उललू शब्द युद्धभूमीमध्ये सर्वत्र निघोत. मरुतांसह इंद्रादी देव आमच्या साह्यार्थ धावून येवत. हे तीक्ष्ण शरीयुक्त आणि शस्त्रधारी बलसंपन्न शूर वीरानो, आता वीरांना म्हटलेलं आहे, पुढे कूच करा आणि स्वतःच्या उग्र पराक्रमाने हतबल शत्रूंना तुम्ही जिंकून घ्या. हे मंत्रोच्चार प्रक्षेपित शत्रुंजय शरा, धनुष्यबाणाला म्हटलेलं आहे, हे मंत्रोच्चार प्रक्षेपित शत्रुंजय शरा, तू शत्रुसेनेवर जाऊन पड. एकाही शत्रूला न सोडता त्यांच्या अधिकाऱ्यांना तू पराजित कर आणि ठार मार. आता पुढचं सूक्त आहे ते राजस्थैर्य सूक्त. हे प्रजाश्रित राजन, राजा म्हणून प्रजानन तुझा स्वीकार करत.
नित्य आणि स्थिर राहून तू चिरस्थायी राज्याचा स्वामी हो. चिरस्थायी राज्याचा स्वामी म्हणजे आमच्यावरती कोणी आक्रमण करू नये आणि आमचा राजा सतत बदलू नये, तूच तेथे चिरस्थायी राहा. तू चिरस्थायी राज्याचा स्वामी बन. हे राजन, स्वर्गीय इंद्रासदृश अथवा पृथ्वीलोकीच्या पर्वतासदृश स्थिर राहून तू राष्ट्ररक्षण कर आणि तू तुझे अढळपद सोडू नकोस. हविर्द्या त्या अभिषिक्त राजास इंद्र, सोम आणि ब्राह्मणस्पती चिरस्थायी आणि स्वकीय बनवोत. तेच आहे पुढे राजस्थैर्य सुक्त. म्हणजे एकदा राजा जो आपला झालेला आहे तो सारखा बदलू नये आणि त्यालाच कसं कायम राज्य, कायम तोच राज्यावर राहावा, म्हणून ही प्रार्थना आणि म्हणून ही सुक्त मंत्र म्हणत आहेत. हा लोकसम्राट राजा आकाश, पृथ्वी, पर्वत, सृष्टी या अचल वस्तुमात्रांसह चिरंतन टिको. लोकसम्राट म्हटलेलं आहे त्याने आपल्या राजाला. आणि आकाश, पृथ्वी, पर्वत हे जसे जागच्या जागेवर स्थिर असतात, ते तिथून हलत नाहीत, त्याचप्रमाणे हा आमचा राजा अचल राहो आणि चिरंतन टिको. हे राजन, वरुण, बृहस्पती, इंद्र आणि अग्नी तुला आणि तुझ्या राज्याला चिरस्थायी करो. हे राजन, आपल्या समस्त शत्रूंना वरचढ हो आणि त्यांचा नाश करून तू चिरस्थायी राज्य आणि राज्यसभा प्राप्त कर. समस्त दिशा एकमताने तुझ्याशी कायम सहकार्य करो. आता पुढचं आहे, आपण त्यांनी बघितलं की राजा चिरस्थायी व्हावा, त्याचं राज्य चिरस्थायी व्हावं म्हणून सुक्त रचलेली आहेत. बाण सुद्धा जाऊन पडावेत. बाणांना पण त्यांनी म्हटलेलं आहे की या मंत्रांमुळे तुम्ही आणखीन तीक्ष्ण व्हा आणि शत्रू सैन्यावर जाऊन पडा. तसं आता रथाला उद्देशून एक त्यांनी सुक्त रचलेलं आहे, हे पण छान आहे. शूरवीरांच्या मित्रस्वरूप अशा हे गोचर्म वेष्टीत काष्ठ निर्मित लाकडाचा बनवलाय तो. गोचर्म वेष्टीत, त्याच्यावर गायीचं कातड लावलेलं आहे त्या लाकडाच्या रथावर. संग्राम योग्य, आणि असं करून हे रथा तुला संग्राम योग्य, लढाईसाठी योग्य असं बनवलेलं आहे. शूरवीरांच्या मित्रस्वरूप अशा, मित्र आहे तो त्यांचा, शूरवीरांचा जे लढाई लढतायत सैनिक त्यांचा मित्र आहे. शूरवीरांच्या मित्रस्वरूप अशा गोचर्म वेष्टीत काष्ठ निर्मित संग्राम योग्य बनवलेल्या बलिष्ठ आणि वीरयुक्त रथा तुझ्यावर आरूढ झालेला प्रत्येक वीर विजयी हो. इंद्रवज्रासमान बलसंपन्न अशा हे चर्मवेष्टीत आणि मजबूत रथा पृथ्वीच्या साररूप उत्तमोत्तम काष्ठांपासून तुला बनवले आहे आणि सिद्ध केले आहे. हे वीरानो, युद्धावर जाण्यापूर्वी तुम्ही या रथाची पूजा करा. इंद्रबल, मरुतसंघ, मित्रगर्भ आणि वरुणनाभी या साऱ्यांच्या सारस्वरूप हे रथा आमच्या हवीर द्रव्यांचा स्वीकार करून तू आमच्यावर कृपा कर. म्हणजे त्याच्यासाठी एक सुद्धा यज्ञ आरंभलेला आहे, त्याच्यामध्ये हवन करत आहेत आणि ते म्हणतात की हे रथा तू आम्ही जे हवन केलेलं आहे त्याचा तू स्वीकार कर आणि आमच्यावर कृपा कर आणि आमचे जे जे कोणी योद्धे तुझ्यावर स्वार होतील त्या सगळ्यांना तू विजय मिळवण्यास सहाय्य कर. आता पुढील दोन सुक्त मी जी म्हणणार आहे, सांगणार आहे, ती आहे द्यूतामध्ये विजय मिळवण्यासाठी. द्यूत, पांडवांनी द्यूत खेळला आणि कसं ते हरवलं पांडवांना शकुनी मामाने, ते सगळं आपल्याला माहिती आहे. म्हणजे द्यूत म्हणजे काय ते माहिती आहे सर्वांना, ते काही नवीन नाहीये. पण त्याच्यामध्ये विजय मिळावा म्हणून सुद्धा पूर्वीच्या काळामध्ये, कारण पूर्वीच्या काळामध्ये राजे वगैरे द्यूत खेळत असत. आता वेगवेगळे मनोरंजनाची साधनं आहेत, तेव्हा द्यूत खेळत असत. तर त्याच्यामध्ये विजय मिळावा म्हणून ही दोन सूत्र आहेत. निश्चितपणे वृक्षोच्चाटन करणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे द्यूत्यात निश्चितपणे वृक्ष उच्चाटन करणाऱ्या विद्युल्लता वीज, आणि ती अशी वीज आहे की ती झाडावर पडली निश्चितपणे वृक्षाचे उच्चाटन करेल ती, तर त्या झाडाचे नक्कीच ते उच्चाटन करेल. निश्चितपणे वृक्ष उच्चाटन करणाऱ्या विद्युल्लतेप्रमाणे द्यूत्यातील प्रतिस्पर्ध्याला मी
फाश्याच्या साह्याने आज जिंकणार आहे. परत आता आपण मॅडम सांगतात तसं अं, त्यांनी थोडं हे घेतलेलं आहे. आज जिंकणार आहे, जिंकलो आहे म्हटलं नाहीये, पण त्यांनी निश्चय केला आहे की मी आज जिंकणार आहे. आणि का त्यांचा भरोसा आहे? तर हे जे मंत्रोच्चारण करतात त्या मंत्रोच्चारणामुळे, आणि त्याच्यासाठी जर छोटासा हवन केला असेल, यज्ञ केला असेल, तर त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे. मला प्राप्त झालेल्या विजयकारी कृतनामक डावाने उतावळ्या अथवा संथ, तसेच पराजयानंतरही चिकाटीने पुन्हा पुन्हा खेळावयास येणाऱ्या जुगाऱ्यांवर मला विजय प्राप्त हो. बघा काय आहे, मला प्राप्त झालेल्या विजयकारी कृत नामक डावाने, दिवसातील वेगवेगळे पेच जसे कुस्तीत असतात तसे कृत नावाचा डाव आहे, त्याचा उल्लेख आहे. मला प्राप्त झालेल्या विजयकारी कृत नामक डावाने, माझ्यावर आता तो डाव आलेला आहे कृत नावाचा, उतावळ्या आणि संथ आणि पराजय झाल्यावरही चिकाटीने पुन्हा पुन्हा जुगार खेळात येणाऱ्या जुगाऱ्यांवर मला विजय प्राप्त होऊ दे. म्हणजे त्यांना माहिती आहे की समोरचा जरी पराभूत झाल्या तरी लालसेने आपण जिंकू जिंकू, आपल्याला जास्त काहीतरी त्याच्यापासून मिळेल म्हणून परत परत जुगारी लोक असेच असतात. पैसे हारले तरी पुढच्या डावात आपल्याला जास्त मिळतील म्हणून ते परत परत पैसे लावत राहतात. परत परत खेळायला येणाऱ्या जुगाऱ्यांवर मला विजय प्राप्त होते. स्तुतीप्रार्थित धनद्याता आणि द्यूतकर्मप्रिय अग्नीच्या कृपेने आम्हास कृतनामक जयकारी डाव पडवू प्रतिपक्षावर योद्ध्यासदृश आक्रमक हल्ला करण्याचे सामर्थ्य मरुतदेव मला देवोत. म्हणजे तो कृत नावाचा काहीतरी तिथे डाव असतो, त्या खेळातला डाव दिसतोय. तर पुन्हा तो प्रार्थना करतोय की मला हा कृत नावाचा डाव येऊ दे आणि प्रतिपक्षावर योद्ध्या सदृश्य मी आक्रमण करीन आणि प्रतिपक्षाला पराभूत करण्याचं सामर्थ्य मला दे. हे द्यूत विजयदात्या इंद्रा, द्यूतामध्ये विजय देणाऱ्या इंद्रा, द्यूताचा प्रत्येक डाव तू चांगला पाड आणि आम्हास भाग्यशाली बनव. आमच्या प्रतिपक्षाला तू विजयी होऊ देऊ नकोस. विजयाची प्रतिज्ञा केलेल्या हे कितवा तुझ्या वल्गना फोल ठरून माझाच जय होणार आहे. शेळीला मारणाऱ्या लांडग्याच्या सहजतेने मी तुला आज जिंकून घेणार आहे. फाशांच्या साह्याने विजय प्राप्त करू इच्छिणारा जुगारी पराजय झाल्यानंतरही संभाव्य जयाच्या आशेने पुन्हा पुन्हा येतो आणि समाधान मानतो. धनसंचय परांगमुख कित्वाकडे द्यूतात देवकृपेने जिंकलेली संपत्ती स्वतःहून चालत येते. धनसंचय परांगमुख म्हणजे ज्याचा धनसंचय द्यूताच्या ह्याच्यात गेलेला आहे हरून, त्या कित्वाकडे, कित्वाकडे म्हणजे जो हरलेला आहे तो असं मला वाटतंय. द्यूतात देवकृपेने जिंकलेली संपत्ती स्वतःहून परत परत चालत येते. हे बहुस्तुत कृपावंत इंद्रा, दारिद्र्यप्राप्त दुर्बुद्धीपासून आमचे रक्षण कर. आमच्यावरती आमचा जुगारामध्ये पैसा जाऊ देऊ नकोस आणि दारिद्र्य प्राप्त होईल अशी दुर्बुद्धी द्यूत खेळताना आम्हाला होऊ देऊ नकोस. जशी पांडवांना झाली, दारिद्र्य नाही पण बायको कमवायला लागली आणि सगळीकडे अख्ख्या जगात चितू झाली, ती अजूनपर्यंत होत आहे. तर दारिद्र्यप्राप्त दुर्बुद्धी त्यांना त्या दिवशी, विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात तशी त्यांना दुर्बुद्धी झाली. दारिद्र्यप्राप्त दुर्बुद्धीपासून आमचे तू रक्षण कर आणि तू आम्हाला धेनू वृषभ क्षुधा शामक धान्य आणि द्यूतामध्ये विजय प्रदान कर. समस्त द्यूतकारांमध्ये जितके जितके द्यूत खेळणारे आहेत त्यांच्यामध्ये तू आम्हाला धनवान बनव. माझ्या दक्षिण हस्तातील द्यूत विजयकारी कृत नामक डावाने मी विजयी बनलो आहे. आता बघा, त्यांनी म्हटलं की मी विजयी झालोच आहे. गोधन अश्व आणि हिरण्य, हिरण्य म्हणजे सुवर्ण, मी विजयी बनलो असून गोधन अश्व तसेच हिरण्य मी जिंकले आहे. आता फाशांना उद्देशून म्हणतायत, हे फाशांनो, फासे असतात ना ते द्यूत खेळताना टाकतात ते, हे फाशांनो, दुग्धस्त्रावी धेनू सदृश तुम्ही मला विजयी करा. धनुष्याला विजयी करणाऱ्या प्रत्यंचेप्रमाणे तुम्ही मला ह्या द्यूतामध्ये विजयी करा. म्हणजे जेव्हा तेव्हा द्यूत खेळायला बसत असत तेव्हा सुद्धा त्या ही सुक्त म्हणत असत की त्याच्यामुळे आम्हाला द्यूतामध्ये विजय प्राप्त हो.
पुढचं पण द्यूतावरच आहे. फाशांचे नियंत्रण करणाऱ्या द्यूत जयकारी उग्र बभ्रू देवाला. आता तेव्हा अशी समजत असेल बभ्रू नावाचा जो देव, याच्या आपण म्हटलंय की आपण न ऐकलेल्या देवतांचा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर फाशांचं तो नियंत्रण करतो द्यूत खेळायला बसलं की. फाशांचे नियंत्रण करणाऱ्या द्यूत जयकारी उग्र बभ्रू देवाला वंदन करून मी कली नामक डाव धूर्ततापूर्वक अभिमांत्रित करीत आहे आणि तो मला सुखकारक जय प्रदान करू. आता एवढं महाभारतातलं खोलातलं आपल्याला माहिती नाहीये, पण त्या शकुनी मामांना नेहमी त्याच्याच बाजूने डाव पडायचा ना. तर हे काहीतरी असेल त्यांनी केलेलं. फाशांचं नियंत्रण करणारा जो उग्र बभ्रुदेव आहे तो त्याला प्रसन्न झाला असेल, किंवा ही त्यांनी सुक्त म्हणून ते आपल्याकडे वळवून घेतलं असेल. कली नामक डाव घृतपूर्वक अभिमांत्रित करतो, तो मला सुखकारक जय प्रदान करू. हे अग्ने, अप्सरांना घृताहुती पोचवून, घृताहुती यज्ञामध्ये तुपाची आहुती, अप्सरांना ती जी मी आहुती देणार आहे ती पोचव पोचव तू अग्ने, आणि तू माझ्या प्रतिस्पर्ध्यांना खडे चार, पाणी पाज. हवी स्वीकारक देवगण आमचे उभयविध हवी स्वीकारून आमच्यावर प्रसन्न होत. भूलोकावरील तसेच सूर्याच्या अधोभागीच्या निवासस्थानी राहणाऱ्या अप्सरा प्रसन्न होऊन माझ्या हाताला यश देऊ आणि माझ्या प्रतिस्पर्ध्याचा पराजय करोत. म्हणजे अप्सरांना सुद्धा विनंती करतायत, गंधर्व देव जे कोणी तेव्हा म्हणजे त्यांना असं वाटत असेल की हा आपल्याला सहाय्य करतील, तर त्या सगळ्यांना प्रार्थना करून ते द्यूतामध्ये विजय प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना करतायत. प्रतिस्पर्ध्याला जिंकण्यासाठी आम्ही टाकलेले फासे आमच्या हाताला यश देऊ. विद्युत प्रहाराने नष्ट होणाऱ्या वृक्षाप्रमाणे आमचे प्रतिस्पर्धी आणि आमचे शत्रू नष्ट होत. पांडवांना हे काही माहिती नव्हतं वाटतं, किंवा त्यांनी केलं नसेल, काय माहिती. द्यूत क्रीडेमध्ये मला जय आणि धन प्राप्त करून देणारा अग्निदेव आम्ही अर्पिलेले हवी स्वीकारून गंधर्वांसह आनंदाने निवास करू. आता गंधर्वांना प्रार्थना केली, अप्सरांना करून झाली, इंद्राला आणि देवांना तर सततच करत आहेत. हे गंधर्वानो, उग्रपश्या आणि राष्ट्रभृत अप्सरांच्या संवत्सव नामक धनदायक फाशांना, आता हे फाशाला पण त्यांनी नावं दिलेली आहेत, संवत्सव नामक धनदायक फाशांना जयप्राप्त्यर्थ आम्ही सोमयुक्त हवी अर्पण करत आहोत. त्या फाशांच्या नावाने म्हणजे यज्ञामध्ये त्या फाशांचं सुद्धा नाव घेऊन संवत्सव नामक धनदायक फाशांना, त्या फाशांना नाव आहे संवत्सव नामक धनदायक फाशांना, ते धन देतात, जिंकून देतात. जयाप्रित्यर्थ आम्ही हवी अर्पण करत आहोत. मी ब्रह्मचर्य व्रताने देवाची प्रार्थना करून पिंगलवर्णीय फासे खेळावयास बसत आहे. अक्षदेव मला सुखी करोत आणि मला विजय मिळवून देवोत. आता रथस्तमन झालं, द्यूतामध्ये विजय झाला. आता पुढचं बघूया काय आहे ते. युद्ध राजाचं राज्य स्थिर होऊ दे, शत्रूच्या इथे जाऊ नको दे, ते सर्व बदलू नको दे सारखा राजा, ते पण झालं सर्व. तर आता पुढील दोन जे श्लोक आहेत ते सर्प भय निवारण. सापाचं भय तेव्हा फार असत, आत्ताही आहे, नाही असं नाही, पण आता शहरांमध्ये वगैरे आपल्याला दिसत नाही साप. हे सर्प विषनाशक देवांनो, सर्पविषाचा नाश करणारे सुद्धा देव तेव्हा अस्तित्वात होते, त्यांनी शोधून काढले होते. हे सर्पविषनाशक देवांनो, आमच्या मुलामाणसांना सर्पानी दंश करू नये यासाठी आम्ही तुम्हाला वंदन करत आहोत. सर्पानी दंश करण्यासाठी उघडलेली मुखे मंत्र सामर्थ्याने जशीच्या तशी राहोत, त्यांना ती दंश करण्यासाठी उघडलेली मुखे बंद करता येऊ नये. आपोआप निर्माण होणाऱ्या पिंगटवर्णीय सर्पांना आणि तन्नियंत्रक देवांना मी नमस्कार करत आहे. आता सर्पांना नागपंचमीला आपण सापाला दूध देतो, नमस्कार करतो, तसं ते सर्पांना नमस्कार करत आहेत. आणि तन्नियंत्रक, त्यांचं नियंत्रण करणाऱ्या देवांना मी नमस्कार करत आहे. का नमस्कार करत आहे? की आम्हाला आणि आमच्या मुलाबाळांना तुम्ही चावू नका. हे सर्पा, तुझे दात, हनुवट्या, मुखे तसेच जिव्हाद्वय, दोन अशा जिभा असतात ना बाहेर काढलेल्या, तुम्ही कधी नागाच्या बघितल्या असतील, गारुडी नाग आणतात तेव्हा आपल्याला दिसतात,
हे सर्पा तुझे दात हनुवट्या मुखे तसेच जिव्हाद्वय मी मिटवून टाकत आहे. आणि सर्प दोषापासून किंवा सर्प आम्हाला चावू नये म्हणून आम्ही तुला विनंती करत आहोत. बघा, सर्प भय निवारण केलेलं आहे. आता प्रवासाचं एक छान सूक्त आहे. आपण प्रवास करत असताना, हे देवानो, पृथ्वीतील अनेकविध कल्याणप्रद मार्गांपैकी समृद्धिकारी मार्गाने तुम्ही मला न्या. आता आपण त्या प्रवासाला निघालेलो आहोत. आपली नेहमी प्रवासाला जाताना इच्छा असते की आपला प्रवास सुखकारक हो, काही विघ्न येऊ देत नको, आणि आपल्या इच्छित स्थळी पोचेपर्यंत आपल्याला थोडीशी हुरहुर असते. तर त्याच्यासाठी पण तो माझा प्रवास चांगला व्हावा म्हणून पण त्यांनी ही सूक्त रचलेली आहेत. हे देवानो, पृथ्वीतील अनेकविध कल्याणप्रद मार्गापैकी त्यातल्या त्यात समृद्ध जो मार्ग असेल, समृद्धिकारी मार्गाने तुम्ही मला न्या. आता त्या हायवेला पण समृद्धी हायवे नाव दिलंय ना त्यांनी. हे देवानो, ग्रीष्म, हेमंत, शिशिर, वसंत, शरद आणि वर्षा हे 6 ऋतू आम्हास लाभाच्या मार्गाने नेऊन शांतीप्रद गृह, संतती आणि धेनू यांचा लाभ घडवत. ईदावत्सर, परिवत्सर तसेच अनुवत्सर या 4 यज्ञार्य संवत्सरांना मी शरण जात आहे. जी वेगवेगळी संवत्सरांची नावं हिंदू मध्ये वेगवेगळी नावं असतात संवत्सरांना. तर ह्या 4 संवत्सरांची नावं त्यांनी घेतलेली आहेत आणि म्हटलेलं आहे की त्या संवत्सरांना मी शरण जात आहे. कोणत्याही ऋतूमध्ये, कोणत्याही संवत्सरामध्ये आम्ही केलेला प्रवास सुखकारक हो, अशा अर्थाची ती प्रार्थना दिसत आहे. आणि ह्या सगळ्या संवत्सरांची पण आमच्यावर कृपा राहो आणि त्या ऋतूंची आणि संवत्सरांची अनुकूलता आम्हाला मिळो आणि आमचा प्रवास सुखकारक हो. बघा, म्हणजे कोणतंही काहीही सोडलेलं नाहीये. सगळ्याचा विचार करून हे सर्व सूक्त अथर्व वेदातील लिहिलेली आहेत. म्हणून ते अथर्व वेदाला त्यांनी म्हटलेलं आहे की ते बहुजनांचं, सामान्य माणसांचा हा वेद आहे. की सामान्य माणसांना, आता ऋग्वेद वगैरे कसं फक्त त्याच्यामध्ये यज्ञ चालत असत, आणखीन ते यज्ञ आमचे सुखकारक व्हावे किंवा यशस्वी व्हावेत म्हणून देवदेवतांच्या प्रार्थना आणि त्यांची आव्हानं, हेच सगळं ऋग्वेदामध्ये. यजुर्वेदामध्ये आपण पाहिलं की यज्ञ करायचा, यज्ञासाठी सर्व कोणत्या प्रकारे रचना असावी, कोणतं हवन सामुग्री वापरावी, कसा यज्ञ करावा, कोणत्या वेळास कोणत्या ह्याच्यासाठी कोणता यज्ञ करावा, हे सर्व आहे. म्हणजे हे यज्ञ सुद्धा ब्राह्मण वर्गच करत असत किंवा जरा वरच्या क्लासमधले लोक. पण अथर्व वेदामध्ये, आता त्या दोन्ही वेदांमध्ये हे काही नाहीये. छोटं छोटं जे प्रवास सुखकारक हो, रात्रीला उद्देशून आपण काल सुक्त पाहिलं, सर्पापासून आमचं आणि आमच्या मुलांचं रक्षण कर, आमचं गृह चांगलं होते, हे सगळी सुक्त ह्याच्यात असल्यामुळे ह्याला बहुजन समाजाचा वेद असं म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये अभिचारण सूत्र सुद्धा असल्यामुळे सुरुवातीला आपण बघितलं की ह्या वेदाला बहिष्कृत केलेलं होतं आणि पहिले 3 वेदच ग्राह्य धरलेले होते. परंतु नंतर मात्र ह्याचा सर्व समाजाला उपयोग आहे हे बघितल्यानंतर मात्र ह्या सूत्राला पण तेवढंच महत्व मिळालेलं आढळत आहे. आता पुढचं बघूया, यशप्राप्ती सूत्र. यशप्राप्ती सूत्र घेऊया आपण, थोडंसच आहे. धनसंपन्न इंद्र, पृथ्वी आणि सवितृ मला यज्ञ कार्यात यश देऊन दक्षिणादात्या यजमानास प्रिय बनवोत. म्हणजे मी हा जो यज्ञ आरंभलेला आहे त्या यज्ञ कार्यात मला तुम्ही यश द्या. कोण? इंद्र, पृथ्वी, सविता यांची प्रार्थना केलेली आहे. तुम्ही मला यश द्या आणि दक्षिणादात्या यजमानास प्रिय बनवत. तुम्ही सर्व आमचा यज्ञ जो आम्ही दक्षिणा देणारा जो यजमान आहे त्याला प्रिय बनवत. त्या यजमानाला सर्वत्र तो सगळ्यांचा प्रिय हो. पृथ्वी श्रेष्ठ इंद्राप्रमाणे तसेच औषधी श्रेष्ठ जलाप्रमाणे सर्व लोकांमध्ये आम्हालाच यश प्राप्त हो. यशेच्छू इंद्र, अग्नी आणि सोम यांच्याप्रमाणे
मला यश प्राप्त हो. आता पुढचं एक आहे इष्टपतीच्या प्राप्तीसाठी. आपण हरताळका व्रत वगैरे आपल्याला माहिती आहे की मनातला नवरा किंवा इष्ट नवरा मिळावा म्हणून ते व्रत कुमारिकांचं व्रत आहे, ते कुमारिका करत असतात. तसं इष्टपतीच्या प्राप्तीसाठी एक सूक्त दिलेलं आहे. पूर्व दिशेस उदित होणारा प्रकाशमान सूर्य या उपवर कन्येला तिच्या मनातील इष्टपती आणि उपवधू पुरुषाला इष्टपत्नी प्रदान करो. हे आर्यमन, विवाहित स्त्रियांच्या सुखदर्शनाने मनोमन कष्टी होणाऱ्या, बघा तेव्हा पण ती स्थिती होती, कोण ह्या मुलींचं लग्न झालं, माझ्या मैत्रिणींचं लग्न झालं, माझं झालं नाही म्हणून मनातल्या मनात कष्टी होणाऱ्या अशा त्या उपवर कन्या दाखवलेल्या आहेत. विवाहित स्त्रियांच्या सुखदर्शनाने मनोमन कष्टी होणाऱ्या या उपवर कन्येचा त्वरित विवाह होवो. पृथ्वी, दिवलोक आणि सूर्य यांना आधार देणारा या उपवर कन्येला इष्टपतीरूपी आधार प्रदान करो. म्हणजे आता हे सगळं पहिल्या 3 वेदांमध्ये हे काही नाहीये. आता काय याला लोकाभिमुख आणि सामान्य लोकांचा वेद म्हटलेला आहे. आता आपला विवाह व्हावा, त्याच्यासाठी आपल्याला चांगला पती मिळावा किंवा आपला विवाह होऊन आपल्याला चांगली पत्नी मिळावी, हे सर्वांच्याच मनात असतं, फक्त राजघराण्याचं असंच नाही. प्रत्येक अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला पण वाटत असतं की मला चांगली पत्नी मिळावी. म्हणून सर्व समाजातील लोकांसाठी असलेला हा वेद आहे असं म्हटलेलं आहे. आता पुढचं बघूया. इष्टप्राप्ती बघितली ना, 165. संग्रामजय, संग्रामातलं जय आपण बघितलेलं आहे, तर ते आता आपण राहू दे. हा, प्रतिग्रह दोष निवारण पालुपद सुक्त. अन्न प्रतिग्रह दोष निवारण पालुपद सुक्त. अन्न प्रतिग्रह म्हणजे जे अन्न खायचे नाहीये, खाऊ नये असं म्हणतात, ते अन्न जर आपण खाल्लं तर त्याचा मला जो दोष लागलेला आहे त्या दोषापासून माझे निवारण कर, म्हणून हे सुक्त आहे. मी बक्षिलेले विभिन्न अन्न, तसेच मी दानात स्वीकारलेले हिरण्य, अश्व, धेनू, वृषभ आणि अज मेंढ्यांच्या दान प्रतिग्रहाचे ते मी स्वीकारलं आहे. त्याचे जर मला पाप लागलं असेल तर हवीरदत्त अग्नी ते पाप नष्ट करो. मी केलेला सदोष होम, तसेच पितृप्रतिनिधी या नात्याने श्राद्ध समयी मी आनंदपूर्वक स्वीकारलेल्या दानाचे पाप हवीरदत्त अग्नी नष्ट करो. म्हणजे इथे असं अभिप्रेत आहे की श्राद्ध किंवा तेरावं वगैरे करतात तेव्हा जे आपण गुरुजी बोलवतो त्यांना जे काही दान करतात तर त्या दानाचं पाप लागतं असा मला वाटतं ह्याचा अर्थ आहे. आणि बघा, मी केलेला सदोष होम, समजा माझा होम एखादा सदोष दोष असेल त्या होमामध्ये, पितृप्रतिनिधी या नात्याने श्राद्ध समयी मी आनंदपूर्वक स्वीकारलेल्या दानाचे पाप हवीरदत्त अग्नी नष्ट करू. हे देवानो, मी खाल्लेले अथवा अन्यायाने संग्रहित केलेले सदोष अन्न, मी जे अन्न खाल्लंय आणि ते सदोष अन्न आहे, जे घेऊ नये असं अन्न घेऊन मी खाल्लेलं आहे, तेव्हा मला नाही म्हणता आलं नाही म्हणून मी ते अन्न घेऊन खाल्लेलं आहे. मी खाल्लेले अथवा अन्यायाने संग्रहित केलेले, कोणावर अन्याय करून जर मी कुठल्या धान्याचा अन्नाचा संग्रह केला असेल आणि मग मला त्याचा दोष लागतो, तर ते सदोष अन्न वैश्वानर अग्नीच्या कृपेने मला अपायकारक होऊ नये आणि त्या सदोष अन्नापासून तू माझे रक्षण कर. बघा किती बारीक सारीक आपल्या जीवनातील प्रत्येक घडणाऱ्या घटनेचा विचार करून हा अथर्ववेद आहे. आता आपण बघूया विवाह होण्यासाठी सुद्धा होम यज्ञ. आता पण ज्यांचा विवाह लांबलेला असतो मग ते ज्योतिषांकडे जातात, पत्रिका दाखवतात, मग ते काय काय उपाय सांगतात, तर त्याच्यावरती सुद्धा विवाह कामना सुक्त म्हणून आहे एक. विवाह इच्छुक पुरुष म्हणतो, अवतीर्ण होणाऱ्या आणि झालेल्या सुपूज्य आणि शतऋत इंद्राची मी नामस्मरण पूर्वक प्रार्थना करत आहे.
अश्विनी कुमार आणि सूर्यकन्या सावित्रीचा विवाह करणारे भगदेव, मला अनुरूप पत्नी प्राप्त करून दे. हे इंद्रा, तुझ्या हिरण्यमय विशाल आणि संपत्तीप्रद अंकुशाच्या साह्याने तू मला अनुरूप अशी पत्नी प्राप्त करून दे. पत्नीसाठी चांगली पत्नी मिळावी म्हणून प्रार्थना केलेली आहे. आता पुढचं बघूया काय आहे. पुष्कळ अगदी खूप आहे, करायला बसलं तर आपल्याला महिना लागेल. पण आपण जे इम्पॉर्टंट आहे, आणखीन आपल्याला जे आपल्या एकंदर ह्याला जे योग्य आहे अनुसरून आहे ते फक्त मी घेतलेले आहेत. पिप्पली वनस्पती सूक्त. पिप्पली वनस्पती धनुर्वात जेव्हा होतो तेव्हा त्याचं रोगनिवारण करण्यासाठी ही पिप्पली नावाची वनस्पती वापरतात. आणि त्या वनस्पतीची मुळी उगाळून किंवा त्या वनस्पतीचा लेप देताना हे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की या सुक्तात निर्देशलेली पिप्पली म्हणजे पिंपळी वनस्पती होय. सर्व रोगनाशक आणि औषधी श्रेष्ठ पिप्पली औषधी देवानी रोगनाशासाठीच उत्पन्न केलेली आहे. पिप्पली औषधीचे समस्त प्रकार रोगनाशक असल्याचे लोक म्हणतात. हे वातरोग आणि मूर्छा निवारक पिप्पली औषधे देवानी तुला उत्पन्न केले असून असुरांनी तुला खणून बाहेर काढलेले आहे. तर त्या पिप्पली वनस्पतीचा उपयोग करताना म्हणायचे हे सूक्त आहे. आता पुढचं एक आणखीन चांगलं इंटरेस्टिंग सूक्त आहे ते म्हणजे मेधावर्धन. मेधा म्हणजे बुद्धी. माझ्या बुद्धी वाढू दे, बुद्धीची धारणा शक्ती, आकलन शक्ती आणि स्मरण शक्ती वगैरे वाढू दे म्हणूनही सूक्त आहे. सूर्यकिरणांसदृश्य सर्वव्यापक अशा हे देवमुख्य आणि पूजनीय मेधा देवी, गो अश्वादी पशुसंपत्तीसह तू आमच्याकडे ये. म्हणजे मेधा देवी तू माझ्याकडे ये, मला बुद्धी मिळू दे आणि त्या बुद्धीचा उपयोग काय काय होऊ दे करून गो अश्वादी आणि अशी पशुसंपत्ती घेऊन तू माझ्याकडे ये. म्हणजे मला इतकी तू बुद्धी दे की मला ती बुद्धी वापरून हे सर्व वैभव मिळू दे. ज्ञानसंपन्न ऋषींद्वारा प्रेरित तसेच उपासित अशा हे ज्ञान उपासक उपास्य आणि देवमुख्य मेधादेवी, आत्मकल्याणार्थ मी तुला आव्हान करत आहे. ऋभुदेव असुर तसेच ऋषीजनांनी उपासलेली मेधा आम्हास प्राप्त हो. म्हणजे देव असुर ऋषी सर्वच आपल्याला बुद्धी मिळावी म्हणून मेधादेवीला शरण जात आहेत आणि मेधादेवीला म्हणत आहेत की तू आम्हाला अनुकूल हो आणि तू आम्हाला प्राप्त हो. हे अग्ने, सृष्टीकर्त्या मेधावी ऋषींनी उपासलेली मेधा तू आम्हास प्रदान कर. सायंकाळी सकाळी तसेच माध्यान्नी तिन्ही प्रहर घेतले, सकाळ संध्याकाळ आणि दुपार. माध्यान्ह म्हणजे दुपारी 12 नंतर सूर्यासमवेत उपासिलेली मेधा देवी आम्हास प्राप्त हो. म्हणजे तिन्ही काळांमध्ये असा कुठचाही काळ नाहीये की आपल्याला बुद्धी संग्रह करायला किंवा वाचन करायला, ज्ञान संपादन करायला वर्ज्य असा कुठलाही काळ नाहीये. या तिन्ही काळांमध्ये तू ये आणि हे मेधादेवी तू आम्हास प्राप्त हो. आता पुढील सूक्त आहे ते स्वर्गप्राप्तीचं सूक्त आहे. आपण ऋणविमोचन काल वाचलं का? जरी सुद्धा वाचलं नसेल तरी आपण वाचूया परत. ऋणविमोचन, आपण कोणावर कर्ज असेल तर ते कर्ज लवकर फिटावं म्हणून पुष्कळसे उपाय. आता फिटत नसेल तर शेवटी लोक जातात याच्याकडे, ज्योतिषाकडे वगैरे, आणि काय काय उपाय सांगतात. तर त्याची देवता अग्निदेवतेलाच हे म्हटलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलंय की सावकाराकडून घेतलेले ऋण फिटण्यापूर्वी जर एखादा मनुष्य मृत झाला तर ते ऋण चौकामध्ये अथवा स्मशानभूमीमध्ये ठेवताना, चितेमध्ये अर्पिताना अथवा गंगार्पण करताना हे सूक्त म्हणतात. भक्तांना ऋणमुक्त बनवणाऱ्या हे अग्ने, माझे देणे बाकी राहिलेले आहे आणि ते बाकी राहिलेले ऋण मी यमाच्या बली समवेत अर्पित आहे. त्या योगे मी ऋणमुक्त बनेन. यमाला जो बली देतात, काहीतरी असेल तिथे नंतर करणारी क्रियाकर्म स्मशानातली, ते एवढं आपल्याला माहिती नसतं.
पण त्यांनी त्याचाही विचार केलेला आहे की एखादा मनुष्य ऋण घेऊन मृत्यू पावला तर तो काही ऋणासकट जाऊ नये. तर त्यावेळेस ते तिथे यमाला बली देतात आणि म्हणतात, बघा, भक्तांना ऋणमुक्त बनवणाऱ्या हे अग्ने, माझे देणे बाकी राहिलेले आहे. ते ऋण मी यमाच्या बली समवेत अर्पित आहे. त्या योगे मी अनऋणी बनेन. हे अग्ने, आम्ही जिवंतपणीच ऋणरूपाने भक्षिलेले धान्य परत करून ऋणमुक्त होत आहोत. त्यामुळे मी अनऋणी बनेन. जिवंतपणी आपण ऋणरूपाने भक्षिलेले धान्य, कोणाकडे उसनं मागून आणलेले धान्य आणि मग ते आपण परत केलं नाहीये, तर ते अगदी तुम्ही लक्षात ठेवायचे की आपण दुसऱ्यांकडून घेतलेली कोणतीही किंचितशी छोटीशी गोष्ट आपण वेळच्या वेळी परत केली पाहिजे. हे अग्ने, इहलोकी परलोकी तसेच स्वर्गात आम्ही अनऋणी होऊन जाऊ. पितृलोकी देवयान आणि पितृयान मार्ग आम्हास ऋणमुक्त अवस्थेत पात्र हो. म्हणजे मृत्यूनंतर आपला आत्मा कुठेही जाओ, इहलोकात परलोकात तसेच स्वर्गात जाताना आम्ही ऋणमुक्त होऊन आम्ही जाऊ. अशा अशा प्रमाणे हे छान अगदी सुक्त आहे. आपल्याला डोळ्यात अंजन घालणार आहे. ऋण घ्यायचंच नाही आधी, आणि ते घेतलं तर आपल्या संपूर्ण जीवनामध्ये, आयुष्यामध्ये ते फेडून टाकायचं. आता त्यांनी दोन पुढे दुसरं एक सूक्त आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हे अप्सरानो, आमच्या हाताने अथवा इंद्रियांनी केलेली समस्त पापे, आमच्या हाताने अप्सरांना विनंती केलेली, आमच्या हाताने किंवा कोणत्याही इंद्रियांनी केलेली समस्त पापे नष्ट करा आणि आम्हास अनऋणी बनवा. आमच्यावर कोणाचंही कर्ज कसलंही राहू दे नको. हे उग्रपशा आणि राष्ट्रभृत नामक अप्सरानो, ही सगळी आपण आधीच बघितलंय की वेगवेगळ्या देवतांची नावं इथे इंट्रोड्यूस केलेली आहेत अथर्वशीर्षामध्ये. आमचे पाप नष्ट करून तुम्ही आम्हास ऋणमुक्त आणि ऋणजन्य यमपाशापासून विमुक्त करा. हे देवपत्नी अप्सरानो, मी ऋण घेतलेले, ऋण मागितलेले अथवा पत्नी अपहार केलेले लोक माझ्या विरुद्ध न बोलत माझी ही प्रार्थना तुम्ही पुरी करा. हे देवपत्नी अप्सरानो, मी जर ऋण घेतलेलं आहे, ऋण मागितलेलं आहे, कोणाकडे आपण मागितलं, अथवा पत्नी अपहार केलेले लोक माझ्या विरुद्ध न बोलत, म्हणजे मला तेव्हाही त्या लोकांना असं गिल्ट होतं मनामध्ये की अरे मी कर्ज घेतलाय, लोक म्हणत असतील हा कर्जबाजारी झालाय. आता काय बँकांकडून सगळेच कर्ज घेतात, तर आताचा काळ वेगळा आहे, पण त्या काळामध्ये सावकाराकडूनच, माणसांकडूनच कर्ज घेत असत. आणि मग त्याला वाटतं की सगळे गावातले लोक म्हणत असतील यांनी एवढं कर्ज घेतलंय, ह्याच्याकडे पैसे नाहीत, तर त्याच्यासाठी ते तो ऋण विमोचन सुक्त म्हणत आहे की मी घेतलेले ऋण किंवा मागितलेले ऋण ह्याच्यामुळे लोक माझ्या विरुद्ध बोलत असतील तर ते न बोलत, आणि माझी ही एवढी प्रार्थना तुम्ही पूर्ण करा. पुढचं हे पण ऋणाशी संबंधितच आहे. पापमोचन सुक्त त्याला म्हटलेलं आहे. असमर्थतेमुळे मी घेतलेले, माझी असमर्थता होती, माझ्याकडे पैसे नव्हते, मी मिळवू शकत नव्हतो, किंवा दुसरा काही कारणाने आजारपण असेल, काही असेल, असमर्थ म्हटलेले, असमर्थतेमुळे मी घेतलेले आणि फेडू न शकलेले ऋण मी नक्की परत करीन. सर्वव्यापक आणि सर्वाधिप वैश्वानर अग्नी आम्हास पुण्यलोक प्रदान करू. आमचे लौकिक आणि अलौकिक ऋण आम्ही सर्व पाश विमोचक आणि ज्ञात्या वैश्वानर अग्नीला निवेदन करतो. हे अग्नी, तू आम्हाला ऋणमुक्त कर. म्हणजे जे जे आमचं लौकिक अर्थाने सगळ्यांना माहिती आहे, ते अलौकिक कोणाला माहिती नाहीये, पण मला माहिती आहे मी ऋण घेतलेलं आहे, तर असे ऋण आम्ही त्या वैश्वानर अग्नीमध्ये आम्ही अर्पण करत आहोत, आणि त्या अग्नीला आम्ही निवेदन करत आहोत की हे अग्नी, तू आम्हास लवकर ऋणमुक्त कर. मी केलेल्या प्रतिज्ञा, म्हणजे काय प्रतिज्ञा, मी लवकरच फेडीन, मी उद्या देईन, मी 1 वर्षाने देईन, 10 वर्षांनी देईन, आत्ता देईन, मी केलेल्या प्रतिज्ञा आणि संकल्प अग्नी सिद्धीस नेओ, आणि माझ्या हातून घडलेल्या अभिलाषा उत्पन्न पापातून तो मला मुक्त करो. आपल्याला कशासाठी पैसे मागतात लोक,
छान चुकी हे मिळावं, हे अभिलाषातून उत्पन्न झालेले जे हे पाप आहे, अभिलाषेतून उत्पन्न झालेल्या पापामुळे मी ऋण घेतलेलं आहे आणि त्याचा आता भार माझ्यावर झालेला आहे, ते मी फेडू शकत नाहीये. तर त्या पापातून, त्याचं जे मला पाप लागलेलं आहे, त्या पापातून तू मला हे अग्ने मुक्त कर. बघा किती छान सगळा विचार केलेला आहे. आणि खरोखर त्याच्यामुळे ही जी सर्व सुक्त आहेत ती लोकाभिमुख आहेत. सामान्यांचा हा वेद आहे. आता पुढचं आहे स्वर्गप्राप्ती सुक्त. स्वर्गात प्राप्ती होण्यासाठी सगळ्यांनाच वाटतं की आपण स्वर्गाला जाऊ. त्याप्रमाणे तेव्हाही वाटत असेल की आपण स्वर्गात जाऊ. जगदारंभी जन्मलेल्या हे विश्वकर्मन देवा, तुझे महात्म्य जाणून हा हवीर भाग आम्ही तुला अर्पण करत आहोत. त्या योगे मृत्यूनंतर आमचा वंश अखंड चालत राहो. मी तर मरणार आहे, पण माझी मुलं बाळ, त्यांची मुलं म्हणजे माझ्या घरात पुन्हा पुन्हा पुत्र जन्मून माझा वंश अखंड चालत राहो अशी प्रार्थना केलेली आहे. ऋणविमोचक पुत्रामुळे पुत्रयुक्त लोक, बघा, ऋणविमोचक पुत्रामुळे म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, ज्यांना पुत्र असतो तो पुत्र ते फेडणार आहे बाबाचं कर्ज, अशी इथे कल्पना आहे. त्यामुळे ज्याला पुत्र असतो त्याचं ऋण, तो मेल्यावरती तो ऋणमुक्त होतो. पण बघा, ऋणविमोचक पुत्रामुळे पुत्रयुक्त लोक असतात ते मृत्यूनंतर ऋणमुक्त होऊन जातात. कारण अशी कल्पना होती किंवा अशी धारणा होती की पुत्र बापाचं ऋण फेडणार आहे. निपुत्रिकांचे ऋण, त्याला मुलगा नाहीये, निपुत्रिकांचे ऋण मात्र त्यांना स्वतःलाच फेडायला लागते आणि स्वर्गप्राप्ती करून घ्यावी लागते. हे पती पत्नीनो, आस्तिक लोकांनी आचरलेली सत्कर्मे सदैव करून तुम्ही त्यास चिकटून राहा. तुम्ही केलेले अन्नदान अथवा होम हवन तुमची इच्छापूर्ती करो. हे अग्ने, तुझ्या प्रित्यर्थ तपाचरण आणि मनपूर्वक महान यज्ञ करणाऱ्या आम्हा भक्तांना वृद्धावस्थेनंतर तू स्वर्गाचा आनंद प्रदान कर. म्हणजे पहिले 2 श्लोक आहेत ते ऋण घेतलेल्या माणसाला कसा स्वर्ग मिळेल ते आहे. एखाद्याला पुत्र असेल आणि तो मरण पावला तर तो ऋणमुक्त होतो आणि स्वर्गप्राप्तीकडे जायला तो जाऊ शकतो. निपुत्रिक जो असेल त्याचं ऋण फेडायला त्याला पुत्र नाहीये, तर त्यांनी ह्या जन्मातच त्याला जर स्वर्गप्राप्ती हवी असेल तर सर्व ऋण त्यांनी ह्या जन्मातच फेडले पाहिजे, तरच त्याला स्वर्गप्राप्ती होते. आता पुढचं त्यांनी काय म्हटलंय, पती पत्नीनो, आस्तिक लोकांनी आचरलेली सत्कर्मे सदैव तुम्ही करा. हे दाम्पत्य जीवनात गृहस्थाश्रमाचा मुख्य हे सांगितलेलं आहे की तुम्ही सतत सत्कर्मे करा आणि त्यास चिकटून राहा. तुम्ही केलेले अन्नदान आणि होम हवन तुमची इच्छापूर्ती करू. हे अग्ने, तुझ्या प्रित्यर्थ तपाचरण आणि मनपूर्वक महान यज्ञ करणाऱ्या आम्हाला वृद्धावस्थेनंतर स्वर्गप्राप्ती हो. म्हणजे यज्ञ करून स्वर्गप्राप्ती होते, दान करून, होम हवन करून. बघा, मॅडम पण आपल्याला दानाचं महत्व सांगतात. 4000 वर्षापूर्वी पण दानाचं महत्व सांगितलेलं आहे. हे करूनच तुम्हाला स्वर्गप्राप्ती होणार आहे. शुद्ध आणि पवित्र स्त्री देवता स्वरूपी यज्ञीय जल मी यज्ञकर्त्यांना हस्तप्रोक्षणार्थ देतो. आमच्या समस्त कामना मरुद्गणासहित इंद्र पूर्ण करो. आता पुढचं बघूया, 200. सगळी सुक्त घेणं आपल्याला शक्य नाहीये. त्यातल्या त्यात लोकांच्या जीवनामध्ये आपल्याला पुन्हा पुन्हा जास्त आपल्या जीवनात वारंवार येणाऱ्या किंवा घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या संबंधित सुक्त आहेत ती मी घेत आहे. विद्युत निवारण सुक्त, जी वीज पडते ना आणि झाडं जळतात किंवा विजांचा कडकडाट होऊन पृथ्वीवर पडली तर मनुष्यहानी पण होते, त्या विजेला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा सुक्त काढलंय. हे महाभयानक आणि अरिष्टसूचक दैवी गर्जनाकारी पर्जन्या, तुझ्यामधून उत्पन्न होणाऱ्या विद्युल्लतेमुळे आमचे धन धान्य पशुधन नष्ट न हो आणि तुझ्या तेजाने अतिवृष्टी होऊन आमचा वध न हो. तुझ्या तेजामुळे हे विद्युल्लते
तू आता इतकी जोराने कडकडणार आहेस, अतिवृष्टी होणार आहे, तर त्या तुझ्या तेजाने आमचा वध होऊ नये आणि आम्हाला तू त्याच्यापासून आमचं रक्षण कर. आता पुढचं जे हे आपल्या मनातही कधी आलं नसेल असं सगळ्याचा विचार करून त्यांनी ही सर्व सूत्र लिहिलेली आहेत. विद्युत निवारण झालं. वासोबंधन सुक्त म्हणून आहे. विवाह समयी नववधूने मनोमिलनार्थ, सगळ्यांना हे माहिती आहे की विवाह झाल्यानंतर जे सातफेरे आपण बांधतो, तर पती आणि पत्नीच्या वस्त्राची, पतीच्या त्या उपरण्याची आणि स्त्रीच्या पदराची याची गाठ बांधतात, वस्त्राची गाठ बांधतात, तेव्हा हे सुक्त म्हणावं असं म्हटलेलं आहे. पत्नी म्हणते, तू केवळ माझाच बनून राहा, तुझे मन अन्य कोठे विचलित होऊ नये, तसेच अन्य स्त्रीचे तू नावही घेऊ नकोस, यासाठी या मंत्राने आणि ह्या मंत्राचे उच्चारण करून माझे वस्त्र मी तुझ्या वस्त्रास बांधत आहे. बघा, त्याला वासोबंधन सुक्त म्हटलेलं आहे. आता पुढचं सुक्त आहे ते द्यूतविजय. आपण बघितलंय खरं म्हणजे, पुन्हा आता काय म्हटलंय द्यूतात विजय बघूया आपण. द्यूतविजयाची पण आहेत. हे घेतलं मला वाटतं आपण. अपमृत्यू निवारण सुक्त. अपमृत्यू ज्यांना कधी कधी म्हणजे मरणाचं वय झालेलं नसताना अकाली मृत्यू ज्याला म्हणतात, तर तो टाळला जाऊ आणि दीर्घायुष्य लाभो याच्यासाठी हे सुक्त म्हणतात. भक्तजनांना मृत्यूपासून विमुक्त करणाऱ्या हे बृहस्पती स्वरूप अग्ने, अश्विनी कुमारांना देवधन्वंतरी अश्विनी कुमारांच्या द्वारे त्यांची मदत घे. धन्वंतरी हा देवांचा वैद्य आहे, तर देवधन्वंतरी आणि अश्विनी कुमार यांची मदत घेऊन आमच्या बांधवांना तू मृत्यूपासून सोडव. कोणी आजारी असेल तर त्याच्या रक्षण करण्यासाठी हे सुक्त म्हणतात की अपमृत्यू, त्याला अकाली मृत्यू येऊ देऊ नकोस. हे सहनिवासी प्राणापानांनो, परत येऊन तुम्ही शरीरातच राहा. प्राण अपान दोन. हे सहनिवासी का म्हटलंय? कायम ते आपल्या बरोबर असतात, कायम शरीरात असतात प्राण आणि अपान. तुम्ही माझे सहनिवासी आहात. प्राण आणि अपानानो, परत या तुम्ही आणि माझ्या शरीरातच राहा, परत जाऊ नका. हे पुरुषा, तू दीर्घायुषी हो आणि 100 वर्षे जग. भक्तोपासित अग्नी तुला संरक्षण आणि संपत्ती प्रदान करू. मृत्यू आपत्तीतून सुटलेल्या हे पुरुषा, मी तुला दीर्घायुष्य प्रदान करत आहे. मी तुला दीर्घायुष्य प्रदान करत आहे म्हणजे हा मंत्र तुझे प्राणापान स्थिर राहू दे आणि अग्नी यमलोकातून परत आणू देत. दीर्घ आयुष्य प्राप्तीसाठी या पुरुषाचे 7ही प्राण मी आज परत देत आहे. याच्या शरीरातून प्राण आणि अपान कधीही बाहेर, कधीही हा शब्द नाहीये वापरलेला, कारण ते काही शक्य नाहीये. मृत्यू तर आहेच सगळ्यांना, पण अपमृत्यू बद्दल हे आहे. म्हणजे याचे प्राण आणि अपान आत्ता याच्या शरीराला सोडून बाहेर न जावं. या पुरुषाचे प्राण आणि अपान गोष्ठगामी वृषभा सदृश देहामध्ये पुन्हा प्रविष्ट होऊन हा दीर्घायुषी होऊन समृद्ध हो. हे पुरुषा, तुझी प्राणशक्ती संवर्धित होऊ दे, तुझा रोग नष्ट होऊ दे आणि श्रेष्ठ अग्नी तुला विपुल आयुष्य देवो. अंधकाराच्या अतीत अशा श्रेष्ठ तेजाची प्रतीक्षा करणारे आम्ही अखेरीस सूर्यदेवाशी एकरूप होऊन त्याचे तेज संपादन करूया. आता पुढचं जे आहे ते वेगळं अशा अर्थाने अध्यापक विघ्न शमन सुक्त. अध्यापन आपण करत असतो जेव्हा शिकत असतो, आणि त्या शिक्षणामध्ये जर विघ्न आली तर त्या विघ्नांचा परिहार करण्यासाठी सुद्धा ही सुक्त रचलेली आहेत बघा. यज्ञात विराजमान होणाऱ्या आणि देवांप्रत यज्ञ पोचवणाऱ्या धर्मकृत्य सहाय्यक ऋग्वेद आणि सामवेदांना आम्ही हवी अर्पण करत आहोत. अध्यापक आचार्य म्हणत आहेत, अध्यापक टीचर गुरु आचार्य म्हणत आहेत, हे इंद्रा, मी अध्ययन केलेला हवीरदायक ऋग्वेद, ओजदायक सामवेद तसेच बलदायक यजुर्वेद मला संरक्षण देवो आणि इष्टफल प्रदान करोत.
मी हा जो अध्यापन केलेला आहे, मी अभ्यास केलेला आहे, ते आचार्य सुद्धा म्हणतायत, मी एवढे कष्ट घेऊन अभ्यास करून मी जो ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद ह्यांचं जे अं, अभ्यास करून माझं ते ज्ञान प्राप्त केलेलं आहे, ते ज्ञान माझं संरक्षण करू, ते निघून जाऊ दे नको, ते माझं विसरून जाऊ दे नको, आणि मला त्याच्यापासून इष्टफल प्राप्त हो. अध्यापन सूत्र छान आहे. अध्यापन दोष. आता अमावस्या आणि पौर्णिमा याची दोन सूत्र आहेत. कसं आपण रात्रीचं सूत्र बघितलं तसं प्रत्येक ह्याला प्रार्थना केलेली आहे, अमावस्येला आणि पौर्णिमेला. बघा, हे सुभगा आणि लोकप्रिय अमावस्या देवते, ती पण देवता सुभगा आणि लोकप्रिय अमावस्या देवते, महात्म्य संपन्न देवानी हविर्भाग स्वीकारलेला आमचा यज्ञ पूर्ण करून तू आम्हाला धन आणि पुत्र प्रदान कर. अमावस्या म्हणते, समस्त देव माझ्या प्रत येऊन माझ्या ठाई निवास करतात. साध्यादी देव तसेच इंद्रप्रमुख देवगण माझ्या समवेत राहत असल्यानेच मला अमावस्या हे नाव प्राप्त झाले आहे. वस्या, वास्या म्हणजे वास करतात. अमा माझ्या समवेत, अमा याचा अर्थ त्यांनी राहत आहे असं दिलेलं आहे. कोण राहत आहेत? समस्त देव माझ्या प्रती येऊन माझ्या ठाई निवास करतात. साध्यादी देव तसेच इंद्रप्रमुख देवगण, ज्या देवगणांचा इंद्र प्रमुख आहे, इंद्र राजा आहे, हे सर्व देवगण माझ्या समवेत अमा करतात, म्हणजे अर्थ दिलेला आहे त्यांनी, राहत असल्याने मला अमावस्या हे नाव प्राप्त झालेले आहे. अन्न, बल आणि धनदात्या अमावस्येला आम्ही हवी अर्पण करत आहोत. अमावस्येची रात्र आम्हाला धनदायी जाओ आणि सुखकारक जाओ. पूर्वी अशी समजूत होती, आताही आहे, की अमावस्येला काय बाहेर जाऊ नये, भूतपिशाचे असतात, फिरत असतात आत्मे वगैरे, म्हणून ते म्हटलेले आहे की अमावस्येला आम्ही वंदन करत आहोत, हवन अर्पण करत आहोत हवनामध्ये, आणि अमावस्येची रात्र आम्हा सुखदायी जाओ आणि धनदायी जाओ, काही आमच्यावर अरिष्ट येऊ दे नको. जग, प्राणी आणि वस्तुमात्रादी चराचर सृष्टीची निर्मिती करणाऱ्या हे अमावास्ये आमच्या यज्ञाच्या फलस्वरूप आमच्या समस्त कामना पूर्ण कर आणि तू आम्हास समृद्ध बनव. हे अमावस्येचे झालं. आता पौर्णिमेचं एक आहे. पश्चिमेस, पूर्वेस तसेच त्या दरम्यानच्या अंतरिक्षीय दिशांमध्ये, पूर्व पश्चिम त्या दरम्यानच्या अंतरिक्षीय दिशा आपल्याला माहिती आहेत, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. अंतरिक्षीय दिशांमध्ये प्रकाशणाऱ्या पूर्ण चंद्रा, पौर्णिमे समवेत निवास करणाऱ्या देवांचा सहवास आणि समृद्धी आम्हाला प्राप्त हो. आम्ही पालन करीत असलेल्या कामपूरक आणि अन्नदायक पौर्णमास पर्व व्रतामुळे, या व्रताचं नाव दिलेलं आहे पौर्णमास पर्व, या व्रतामुळे आम्हास अखंड आणि अक्षय सौभाग्य मिळो. जग, प्राणी आणि वस्तुमात्रादी चराचर सृष्टीची निर्मिती करणाऱ्या हे पौर्णिमा स्वरूपी प्रजापते, आमच्या यज्ञाच्या फलस्वरूप आमच्या समस्त कामना पूर्ण होऊन तू आम्हास समृद्ध बनव. हे पौर्णिमा मासी देवते, रात्री अथवा दिवसा केलेल्या यज्ञ कर्मामुळे तुझ्या तिथीला, पौर्णिमेला केलेला यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे. बघा, आता जरी अथर्ववेद म्हणतो की कोणतीही तिथी मुहूर्त वगैरे नाही बघता सुद्धा जर हे मंत्रोच्चार केले तरी त्याच्यामुळे इष्टफळ मिळते, पण तरी त्यांनी म्हटलेले आहे की पौर्णिमा स्थितीला केलेला जो यज्ञ असतो तो जास्त फलदायी असतो, तो सर्वश्रेष्ठ आहे, आणि त्या योगे पुण्यवंतांना स्वर्ग प्राप्ती होते. बघा, झाले आता सर्व प्राप्ती, स्वर्ग प्राप्ती सगळ्यांना. आता एक दोन राहिलेत मॅडम, ती घेऊन टाकते मी. छोटी छोटी आहेत अगदी. 234, 100 आणि 101. दुःस्वप्न नाशन, वाईट स्वप्न पडतात ना, त्याचा सुद्धा विचार केलेला आहे. वाईट स्वप्नाचा नाश करण्यासाठी कुठचं सुक्त आहे बघा. आम्हाला संरक्षक कवच अर्पण करताना हे सूत्र म्हणायचं आहे, सुक्त म्हणायचं आहे. या संरक्षक कवचा सदृश दुःस्वप्न नाशक मंत्राने आमच्या
वाईट स्वप्नांचे दुष्परिणाम नष्ट होत आणि आमच्यावर कोणतेही अरिष्ट न येवो. जागृत अवस्थेत अनुभूती न जाणवणाऱ्या, जागृत अवस्थेत आपल्याला वाईट स्वप्न पडलं आणि आपण जागे झालो, डोळे उघडले की आपल्याला हायसं वाटतं, अरे हे काही खरं नाहीये, स्वप्न होतं. जागृत अवस्थेमध्ये अनुभूती न जाणवणाऱ्या परंतु स्वप्नांतरी भक्षिलेल्या अन्नाचे अरिष्ट या मंत्राने दूर हो. जागृत अवस्था असताना आपल्याला काही कळत नाही, पण स्वप्नामध्ये भक्षिलेल्या अन्नाचे, पुष्कळदा मला पण ते जेवत असतानाच स्वप्न पडतं, पण ह्यानी तर म्हटलंय बाबा की स्वप्नांतरी भक्षिलेल्या अन्नाचे अरिष्ट या मंत्राने दूर हो. असेल काय माहिती. आणि आता शेवटचं राहिलंय. तशी पुष्कळ आहेत पण आपल्याकडे वेळ थोडा आहे. याच्यावरून तुम्हाला साधारण कल्पना आली असेल की कसं आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेला उद्देशून आपल्या प्रत्येक संकटाचं निवारण करण्यासाठी याच्यामध्ये सुक्त रचलेली आहेत आणि प्रत्येक माणसाच्या आयुष्यात येणाऱ्या ह्या घटना आहेत. फक्त श्रीमंताच्या, ब्राह्मण वर्गाच्या, वरच्या वर्गाच्या असं नाहीये. पहिले 3 वेद वेगळे होते, त्यांनी ह्या जनतेलाच वेगळं ठेवलेलं होतं. पण हे प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये हे सर्व होऊ शकतं, ह्याचा विचार करून हा अथर्ववेद लिहिलेला आहे. जल, आता आपल्याला मॅडम नेहमी म्हणतात ना की काही हे करताना पाणी घेऊन बसा, पाण्याला अफर्मेशन द्यायचंय, ते तेव्हा सुद्धा होतं. तर आता 2-3 सुक्त मी वाचून दाखवते. हे जलदेवतांनो, इंद्राचे ओज, पराजय, सामर्थ्य, शक्ती, वीर्य आणि ऐश्वर्य तुम्हास विजयार्थ प्राप्त हो. ब्रह्मयोगाशी म्हणजे ज्ञान मी तुम्हास संयुक्त करत आहोत. त्या जलाला प्रार्थना करायची, जलावरती हात ठेवून त्या जलाला ते भारित करायचंय अफर्मेशन देऊन. आणि असे पुष्कळ श्लोक याच्यामध्ये आहेत, हे बघा. हे जलदैवतानो, तुमच्यातील मला उपयुक्त असा विशेष भाग शत्रूंवर प्रक्षेपून मी त्यांचा नाश करत आहे. आम्ही द्वेष करीत असलेल्या आमच्या विद्वेषी शत्रूंचा प्रस्तुत मंत्राने तसेच तीव्र इच्छाशक्तीने तुम्ही नाश करा आणि त्यांना नामशेष करा. हे सगळं अभिचार सूत्र झालेली आहे. त्या जलाला अभिमांत्रित करायचं आणि शत्रूवर तिथे शिंपडायचं किंवा त्या शत्रूचा नाश हो अशी इच्छा केलेली आहे, ती आपण घेणार नाही आहोत. एक अतिशय महत्वाचं आणि चांगलं आपल्या सर्वांना लागू होईल असं शेवटचं सूक्त आहे. गेल्या 3 वर्षात, जलाला आपण सांगतोय, गेल्या 3 वर्षात आम्ही केलेल्या असत्य भाषणाच्या पापातून, बघा खोटं बोलल्यानंतर सुद्धा पाप लागतं हे तेव्हा सुद्धा माहिती होतं. किती वर्षात म्हटलेले? गेल्या 3 वर्षात, म्हणजे दर 3 वर्षांनी हे करावं. गेल्या 3 वर्षात आम्ही केलेल्या असत्य भाषणाच्या पापातून हे जला तू आम्हाला मुक्त कर. आता आपल्या ह्याला सुसंगत म्हणजे आपण असं म्हणायचं आहे की गेल्या 3 वर्षात आम्ही केलेल्या असत्य भाषणाच्या पापातून हे जला आम्ही मुक्त झालेलो आहोत. हे जला, तुला मी माझ्या मूलस्थानभूत समुद्राप्रत परत पाठवतो. आम्हास निरोगी कर आणि तू आमचे रक्षण कर. पवित्र आणि शुद्ध जल आम्हास पापमुक्त करो. आमची समस्त संकटे, पापे, दुःस्वप्ने दूर करून हे जला तू आम्हास निर्मल बनवू. आता इथे त्यांनी सगळं ह्याच्यामध्ये याचना केलेली आहे, प्रार्थना केलेली आहे. पण आता आपल्याला अनुसरून घ्यायचं म्हणजे आपण त्या जलाला परमिशन द्यायचं आहे. पवित्र शुद्ध जल आम्हास पापमुक्त करत आहे आणि आमची समस्त संकटे, पापे, दुःस्वप्ने दूर करत आहे आणि आम्हास तुझ्याप्रमाणेच तू निर्मल बनवलेले आहे. अथर्ववेदाचे वाचन संपलेले आहे. मी म्हंटल त्याप्रमाणे पुष्कळ आहे, मोठा कितीतरी श्लोक आहेत त्याच्यामध्ये, ते सर्व घेणं शक्य नाहीये. पण तरी सुद्धा मी जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला उपयुक्त असलेले किंवा आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये ज्या घडामोडी घडतात, गोष्टी घडतात, त्याला अनुसरून असलेले हे सगळे सुक्त शोधून काढली आणि त्याचं थोडस म्हणजे वाचन केलं, विवेचन केलं. आणि तुम्ही मला ही संधी दिली शांतपणे आणि इंटरेस्ट दाखवून तुम्ही हे श्रवण केलं. मंगल मॅडमनी मला ही संधी दिली.
त्यासाठी मी मॅडमचे आणि तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि वेदवाचन संपूर्ण झाले आहे असे जाहीर करते. नमस्कार. कोणाला काही बोलायचे असेल तर बोलू शकता. काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता कोणी मॅडमला. आता माझ्याकडचा ग्रंथ बघा एवढा मोठा आहे, एवढा मोठा ग्रंथ आहे आणि त्याच्यात अगदी बारीक बारीक असे ते हजारो श्लोक आहेत. नमस्ते मॅडम. खूप नमस्ते. सुंदर वाचन, खूपच सुंदर. मला तुम्ही तेच म्हणायचं होतं की ग्रंथ केवढा मोठा आहे, म्हणजे संक्षिप्त करून तुम्ही इतकं सुंदररित्या सांगितलं. हो. एवढा मोठा ग्रंथ वाचणं नाहीये शक्यच नाही झालं असतं. पण तुम्ही तेवढे पॉइंट काढून आणि इतकं सुंदर विवेचन केलंय ना, अतिशय सुंदर. आणि खूप छान. ग्रॅटिट्यूड. धन्यवाद मॅडम. हे सगळे सुक्त घेऊन ते आमच्यापर्यंत व्यवस्थित विश्लेषण करून मांडणी करून हे खूप सुंदर म्हणजे केलेलंच आहे तुम्ही. मंगल मॅडम तर आपण जोडलेलो आहोत, पण आपले साधकही असे छान छान हे देत आहेत. कारण खरोखरी ज्ञानेश्वरी काय, दासबोध काय किंवा कुठल्याही ग्रंथात हा एवढा मोठा अथर्ववेद कधी वाचायचा, म्हणजे आपल्याला वाचण्याची वगैरे आवड असते की, परंतु वेळ नाहीये. पण तुम्ही ते जे सगळे मुद्दे संक्षिप्त सगळे व्यवस्थित करून जे दिलेले आहेत ना, ते खूप सुंदररित्या तुम्ही म्हणजे सांगितलेले आहेत. खूप खूप धन्यवाद मॅडम. थँक्यू. धन्यवाद. मला पण आनंद झाला की तुम्हाला हे सर्व आवडलंय, म्हणून आनंद झाला. आणि मलाही संधी मिळाली म्हणून मी वेदवाचन केलं. नाहीतर म्हणजे परमेश्वरच करून घेतो असं म्हणणं काही, किंवा ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्याकडून हे करून घेते, नाही तर वेदवाचन मी कशाला केलं असतं. नाही म्हणजे नाही, काही वेदवाचन तुम्ही कशाला घेत बसते, म्हणजे हे सगळं प्री डिटरमाइन असतं, असं काही नसतं. तुम्ही बघा, म्हणून ऐका, मी तुम्हाला तुम्हाला सगळ्यांना सांगते, असं म्हणते, ज्या वेळेला मॅडम दासबोध नाही घेणार म्हटल्या, त्याला त्यांनी असं वाक्यप्रयोग केलं होतं की काहीतरी म्हणताना की मला USA ला जायचंय आणि मला जमणार नाही घ्यायला ईश्वरीय इच्छा, असं काहीतरी लिहिलं होतं त्यांनी. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं, नाही, मॅडमना घ्यायलाच लावणार आहे दासबोध. हो मॅडम, आणि तुमच्यामुळे साध्य होत आहे. आणि बघा, तुम्हाला जो अध्याय येणार आहे ना, तिसरा सगुण परीक्षा, तो हो वाचताना तुम्हाला मी काय म्हणते ते कळेल. हो इट मॅडम, इट बरोबर आहे. इज अरेंज बाय एनर्जी. एनर्जी. हो हो, तो अगदी. अध्याय सुद्धा बघा, वाचतानाच तुम्हाला लक्षात येईल मी काय म्हणते ते. हो, बरोबर. हे वाटतं तेवढं सोपं नसतं. या ज्या काही गोष्टी असतात ना, फार मोठ्या असतात का हो मॅडम? हो, बरोबर आहे मॅडम, अगदी बरोबर आहे. आणि हम्म. तुमच्याशी ओळख झाली, संबंध आला आणि आपल्या ह्याला मी जॉईन झाले, त्याच्यामुळे हे स्मिता मॅडम, स्मिता त्या- वरंडे मॅडम, मी काय बोलले बरोबर आहे ना? अगदी बरोबर आहे मॅडम. ते सांगते ना, कुठेतरी एक निमित्त मात्र म्हणजे आपण असतो, आणि पण हे साधकही आपण सगळे चांगले आहे की घेत आहेत आणि हे आपल्यापर्यंत पोहोचते, हे इतकं म्हणजे खूप हे ईश्वराचीच आपल्याकडनं अशी सेवा घडणं, हा हा. दासबोध सारखं वाचन, हो. या वेळेला वेळ पण ठरलेली असते, ऊर्जेनुसार आपल्याला पण ते महत्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही, हे लक्षात घ्या. आता 11 नावं आलेली आहेत ग्रुपवर दुसऱ्यांच्या सेवेसाठी. बाकीच्यांची का नाही आली हो? ग्रुपवर पुष्कळ लोक आहेत. हं? सगळे लोक ऐकतात, परंतु आपण जेव्हा एकत्र म्हणजे लाईव्ह सेशनला जॉईन होतो ना, तेव्हा एनर्जी एक्सचेंज होते. हे खूप महत्वाचं एवढेच आहे. 11 लोकांना काय वाटलं नाव लिहिण्यावर, सांगा मला? कारण त्यांचं ठरलेलं आहे प्रारब्ध या कृतीतून, म्हणून बाकीच्यांना बघूनही काही करावंसं वाटलं नाहीये. लक्षात घ्या. आणि आता लेट आलेल्यांना मी घेणार आहे का नाही हे अजून मी ठरवलेलं नाहीये. तर असे सगळे एक महान महान गोष्टी असतात, दिसतात साध्या. तर खूप खूप धन्यवाद सुचेता मॅडम. माझं जरा मी थोडी बिझी होते, 2-3 दिवस मी खूप बिझी आहे, सगळ्यांना सांगते मी. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. सुंदर झालेलं आहे आणि म्हणूनच मॅडम दासबोधही घेणार आहेत, तिसरा अध्याय 9 तारखेपासून. तर उद्यापासून सगळ्यांनी दासबोधला यावं याच वेळेमध्ये. माझा योगच सकाळी होता. पण काही होणार आहे, काही समाज दशक सकाळी होणार आहेत, हं. काही दुपारी होणार आहेत. हा, काय बोलताय मॅडम?
माझा योगच होता दासबोधातला एकतरी दशक घ्यायचा, म्हणून मी आधी नाही म्हटलेलं, मग म्हटलं की एवढी संधी तो मिळतेय पण तर नुसता तो नाही. नाही, तोच अध्याय घ्यायचा होता. घ्या, हो, वाचा, तोच मग अध्याय कळेल. आहे. हा, वाचून बरोबर. घ्या म्हणजे कळेल. हो ओके, हो, चला वाचलं सगळ्यांना धन्यवाद. म्हणे. धन्यवाद. धन्यवाद. चला.